दिवाळी निमित्त स्वस्त भाव धान्य दुकान क्रमांक 154 कडून नागरिकांना धान्य वाटप। आडगाव नाका गणेशवाडी येथील स्वस्त भाव धान्य दुकान क्रमांक 154 चे संचालक दीपक चव्हाण यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी एक उपक्रम राबविलाय। समाजसेवेची परंपरा कायम ठेवत त्यांनी यंदाही परिसरातील नागरिकांना मोफत धान्य वाटप सुरू केले। दीपक चव्हाण हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतात। कोरोना काळात जेव्हा अनेकांना अन्नधान्याची टंचाई जाणवत होती, त्या कठीण काळात त्यांनी शासनाच्या योजनांबरोबर मोफत धान्य वाटप करून अनेक कुटुंबियांना दिलासा दिला होता। त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे आडगाव नाका व गणेशवाडी परिसरात त्यांच्याबद्दल आदरभाव आहे। दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात नागरिकांच्या घरात आनंदाचा प्रकाश पसरावा या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम सुरू केलाय। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता आपण आडगाव नाका गणेशवाडीत आहोत। स्वस्त धान्य दुकान क्रमांक 154 मध्ये आहोत। या दुकानाच्या संचालकांनी कोरोना काळात गोरगरीब लोकांना आणि सामान्य नागरिकांना चांगल्या प्रकारे मदत केली। जेव्हा सर्व दुकाने आणि सर्व सोयी सुविधा बंद होत्या, तेव्हा फक्त यांचे दुकान चालू होते आणि त्यांनी गोरगरिबांना मोफत धान्य पुरवण्याचे काम केले होते। तर आपल्यासोबत या दुकानाचे संचालक आहेत। आपण त्यांच्याकडनं दिवाळी निमित्त ऑफर आणि कोरोना काळाविषयी माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी दीपक चव्हाण, स्वस्त धान्य दुकान क्रमांक 154 चा सेल्समन असून आम्ही दिवाळी या महिन्यामध्ये 21-22 तारखेला चालू होत असून कार्डधारकांना लवकरात लवकर धान्य घेऊन जाण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला असून त्याच्यावर मेसेज कंटिन्यू टाकत आहे की लवकरात लवकर धान्य घेऊन जा। कार्डधारकांचा पण या महिन्यामध्ये रिस्पॉन्स चांगला असून भरपूरचे कार्डधारक लवकर या महिन्यामध्ये धान्य घेण्यात येत असून मॅडमने जो विषय काढला की कोरोना काळामध्ये जी जनतेची रेशन दुकानदारांनी सेवा केलेली आहे, तर ते शासनाचा एक जबाबदार घटक म्हणून सर्वच दुकानदारांनी या कोरोनाच्या काळामध्ये जबाबदारी पूर्ण केलेली असून सर्व कार्डधारकांना व नाशिककरांना सर्व रेशन दुकानदारांच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। खरंच सर, तुम्ही खूप चांगले कार्य केले आहे ग्राहकांना आणि सामान्य नागरिकांना मोफत धान्य वाटण्याचे। तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी तुमचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।